बीडच्या अंबाजोगाईत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गुंगीचं औषध देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हे नराधम इथवरच थांबले नाही तर पीडित तरुणीकडून 3 लाख रुपयांसह 9.5 तोळे सोने देखील उकळले। हा संतापजनक प्रकार शनिवारी उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी आता अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार केस तालुक्यातील एक तरुणी अंबाजोगाई येथे महाविद्यालय शिक्षणासाठी राहत असताना याच काळात तिची ओळख महेश करपे, पवन कराड या 2 तरुणांशी झाली। नंतर हे 2 तरुण पीडित तरुणीचा सतत पाठलाग करत असत। एके दिवशी महेश करपे या तरुणीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने मंचुरियन खाऊ घातलं। मंचुरियन खाल्ल्याने तरुणीला गुंगी आली। त्यानंतर तिच्यावर या दोघांकडून अत्याचार करण्यात आले। पवन कराड या तरुणाने देखील गुंगीचं औषध देऊन पुणे येथील लॉजवर अत्याचार केला। नंतर तरुणीने फोटो व्हिडिओ तिच्या कुटुंबातील लोकांना दाखवतो अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले। याबाबत तरुणाने पोलीस ठाण्यात दिलेल्या कबुलीत म्हटले, सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत। मात्र या घटनेनं शहरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचाराच्या घटनेनं शहर हादरलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।